पहिलं षटक या ठिकाणी आलंय. पहिल्या चेंडूवरती गगनभेदी षटकार मात्र या ठिकाणी लावला गेला आणि अर्थातच 6 धावांनी खातं खोललं गेलं. डीजे पहिल्या चेंडूचा समाचार घेतलाय षटकारांनी, तोही अमननी. तर अमन यादव याच्या बॅट मधून आलाय पहिला षटकार. सुंदर खेळ या ठिकाणी पाहायला मिळते. पाहूया आता अमोल काय करतोय. पुन्हा एकदा फटका मारण्याचा प्रयत्न होता पण मात्र तिथं चुकला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. या ठिकाणी सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. चांगला कमबॅक. तर या ठिकाणी आमच्या सर्वांचे लाडके सोनूदादा पवार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर संघर्ष नगरचं एक चांगलं व्यक्तिमत्व तेही या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी त्याचप्रमाणे अमरभाई इनवाला यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपणास विनंती व्यासपीठाकडे वाटचाल केली. आपण स्थानपन्न व्हायचंय. विजयभाई कैसे आप. तर जाऊया पुढील चेंडूकडे. पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला आणि मात्र झेल सुटला. तोही कुणाचा, अमनचा. पण चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे राजूभाऊ रंगबहादूर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठाकडे वाटचाल करायची. 7 धावा फलकावरती लागला. मोठा मासा गळ्याला फसला होता पण त्याच वेळेला क्षणामध्ये का होईना झेल सुटला गेला. तर सुंदर असं आयोजन असलपा चषक 2026 पर्व पहिलं. आयोजक बाबूदादा पोकरकर मित्र परिवार आणि स्वतः बाबूदादा या ठिकाणी या मैदानाचा खडानखडा असलेले तुम्हा सर्वांचे लाडका खेळाडू संतोष उर्फ बावट्या. काय होते बघूया मैदानाच्या आतमध्ये. लेग साईडच्या दिशेने चेंडू वळला गेला सीमा रेषेवर. षटकार. बावट्याच्या बॅट मधून. आज बावट्याचा विचार आहे की या मैदानाचा इतिहास बदलायचा आहे. यानंतरचा होणारा सामना ओम साई वर्सेस ब्लू स्टार. नाणेफेकीसाठी यायचे. आणि बोल्ड त्रिफळा चित. इतिहास बदलायचा होता पण इतिहास तिथंच थांबला. तर संतोष मात्र तंबूच्या आसऱ्याला. संतोष काय म्हणतोस असा विषय झाला आणि मात्र तंबूच्या आसऱ्याला. ओम साईराम वर्सेस ब्लू स्टार. आपण नाणेफेकीसाठी यायचंय. तर बघूया आता काय घडते. पुन्हा मैदानाच्या पहिला मोठा मासा फसला.
शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पहिल्या षटकातील धावसंख्या झाली 13 धावा. जोरदार प्रहार मात्र केला. उंच टोला चाललाय. झेल होतो का पण हा पण गेला षटकार सीमा रेषे पार. आणि तीन षटकार मारल्यानंतर धावसंख्या झाली 19. एका षटकामागे सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली होती पण सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. पॉवर प्ले संपलेला. तर नेक्स्ट बॉलर नेम प्लीज. अनिकेत. अनिकेत पाहूया आपल्या संघासाठी किती धावा. अनिकेत बोराडे. उगवता सितारा लेफ्ट हँड बॉलर. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय. हाही खेळाडू युके टायगर मधून खेळतो. उल्हास मामा कामटे. चिकन लेग पीस. अरे धाव जरा धाव. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. नो बॉल. पहिलाच नो बॉल. पंच लेगपुट. चला फ्रीटचा नजारा. अमन घेतोय का त्याचा सहारा की मारतोय षटकाराचा पुन्हा एकदा. हो जोरदार अपील करतोय पण फ्री हिट होता. गोलंदाज थोडा नवीनच असा वाटतोय पण हा उगवता सितारा आहे. पहिला चेंडू नो बॉल फ्री हिटचा दणका होता तरी सुद्धाही त्या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता करतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तशा गोलंदाजासाठी. पुन्हा एकदा ओम साईराम आणि ब्लू स्टार आपल्यास विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचंय. नो बॉल आणि षटकार. पायाचं नो बॉल पुन्हा. तर धाव संख्या झाली 27. एक चेंडू या ठिकाणी मार्गस्थ झालेला आहे. खरोखर चांगली गोलंदाजी या ठिकाणी नक्की पाहायला मिळते परंतु तितकीच सुंदर अशी फलंदाजी सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी तयार होते. पुन्हा एकदा चांगला फटका या ठिकाणी मारला जातोय कव्हरच्या डोक्यावरून. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण नक्की पाहायला मिळालं होतं परंतु वनबाउंड चेंडू मात्र जाईल सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. तर या 4 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या पुढे रोटेट केली जाईल. तर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाले 31 धावा. खरोखर वातावरण छान आहे. बऱ्याच वेळा आपण या मैदानाच्या ठिकाणी पाहिलं असेल रखरखत ऊन असते परंतु सकाळच्या सत्रात थोडासा पाऊस पडला. वरुण राजाचं आगमन सकाळी झालं आणि मैदानामध्ये खरोखर चांगली शांतता आणि थोडासा थंडावा या ठिकाणी निर्माण झालाय. चांगली गोलंदाजी या ठिकाणी म्हणता येईल. पुन्हा एकदा एसटीच्या बराचसा बारी पंचांकडे थोडंसं पाहिलं जातंय परंतु पंचाकडून मात्र कोणत्याही प्रकारची हालचाल या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी पाहायला मिळते. या आधीच्या चेंडूमध्ये खरोखर चांगला फटका नक्की पाहायला मिळाला होता परंतु त्यानंतर मात्र सुंदर असं कमबॅक आपल्या गोलंदाजी मार्फत या ठिकाणी पाहायला मिळते. अनिकेत त्यांच्या मार्फत
तर या ठिकाणी एक सत्कार समारंभ या ठिकाणी केला जाईल. अमरभाई यांचा ठिकाणी सत्कार केला जाईल. तर या ठिकाणी विनंती करेल विक्रम दादा यांना विनंती करतो अमरभाई यांचा ठिकाणी सत्कार करायचा आहे. कारण भारतीय संस्कृती नेहमी सांगत असते अतिथी देवो भव. अतिथी देवो यांचा या ठिकाणी सत्कार या ठिकाणी केला जाईल. खरोखर या कार्यक्रमासाठी अमरभाई आपण आलात, आमच्या या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल पुन्हा एकदा आमच्या आयोजकांतर्फे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत, असं सहकार्य, असाच वेळ आमच्या या स्पर्धेसाठी देत राहा. या ठिकाणी पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने या ठिकाणी फटका खेळला जातोय. बघता बघता चेंडू मात्र जातोय दन दन करत सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. तर या ठिकाणी पुन्हा एकदा एक सत्कार सोनूदादा पवार यांच्या ठिकाणी सत्कार केला जाईल. तर या ठिकाणी पुन्हा एकदा बाबूदादा यांच्या हस्ते या ठिकाणी सत्कार केला जाईल. खरोखर आपण या ठिकाणी स्पर्धेसाठी आलात आणि आमच्या या स्पर्धेची शोभा वाढवलीत, तरी पुन्हा एकदा आपलं दादा या ठिकाणी हार्दिक हार्दिक असं स्वागत आणि धन्यवाद सुद्धा. कारण मोठ्या स्पर्धा राबवणं तेही शहरामध्ये अशा व्यक्तींचं जर सहकार्य असेल तर या स्पर्धा राबवणं फार सोपं जात आहे. पुन्हा एकदा फायनलच्या दिशेने फटका खेळला जातोय, चांगला फटका आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. त्या ठिकाणी पुन्हा एकदा सत्कार केला जाईल. विजयभाऊ अहिरे यांच्या ठिकाणी सत्कार केला जाईल. त्या ठिकाणी मनोज दादा यांच्या ठिकाणी सत्कार केला जाईल. खरोखरच या स्पर्धेसाठी आपण या ठिकाणी सहकार्य केलं त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या ठिकाणी धन्यवाद. त्या ठिकाणी षटक क्रमांक दुसऱ्या ठिकाणी संपले. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धावसंख्या या ठिकाणी झाली आहे 40 धावा प्रत्येक. तर या ठिकाणी पुन्हा एकदा एक सत्कार या ठिकाणी केला जातोय राजकुमार यांचा. त्यांचा या ठिकाणी सत्कार करून घ्यायचा आहे. आपण या ठिकाणी स्पर्धेसाठी आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्यामुळे एक सत्कार या ठिकाणी केला जाईल. आमच्या या स्पर्धेची शोभा वाढवल्याबद्दल आणि खरोखर या स्पर्धेला सहकार्य केल्याबद्दल पुन्हा या ठिकाणी आभार. तर 2 षटक या ठिकाणी संपलेले आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची सांघिक धावसंख्या या ठिकाणी झाली आहे, ती म्हणजे 40 धावा. तर संख्येच्या माध्यमातून तिसरं षटक या ठिकाणी हाताळलं जाईल. प्रत्येक षटकाचा जर विचार जर केला गेला तर प्रत्येक षटकामागे 20 ची सरासरी या ठिकाणी आलेली आहे. कारण या मैदान कोणासाठी नवीन नाहीये, कारण या मैदानामध्ये बरेचसे क्रिकेटर्स तयार झाले. सकाळचं सत्र असेल, सुट्टीचा दिवस असेल, या मैदानामध्ये प्रॅक्टिस करताना आपण बऱ्याच वेळा या मैदानामध्ये खेळलोय, त्यावेळी या मैदानाची खडानखडा सर्वांना माहिती आहे. कारण सकाळच्या सत्राचा विचार जर केला गेला तर सकाळच्या सत्रामध्ये धावा थोड्याशा कमी येतात, परंतु जसजसं ऊन वाढतं, खेळपट्टी तापते, त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये या मैदानामध्ये जास्त धावा येतात आणि या धावा जास्त आलेल्या आहेत हे मात्र संघ दाखवून देतोय. कारण प्रत्येक षटकामध्ये 20 ची सरासरी म्हणजे 40 धावा 2 षटकामागे आलेल्या आहेत. पण एकदा आखूड टप्प्यात चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी. संकेतचं स्वागत मात्र ठिकाणी षटकाराने केलंय. खरोखर चांगला चेंडू होता, परंतु या चांगल्या चेंडूने चांगला फटका नक्की पाहायला मिळाला. चेंडू आणि बॅट यांच्यामध्ये चांगलं कनेक्शन, प्रॉपर टायमिंग या ठिकाणी पाहायला मिळालं आणि लेगच्या दिशेने चांगला फटका नक्की पाहायला मिळाला. धावसंख्येत बदल, धावसंख्या झाले 46. पुन्हा एकदा चांगला फटका आहे, जयची संधी आणि झेल मात्र ठिकाणी सोडला जातोय. ज्या फलंदाजाने या आधी या चेंडू षटकारा मारला होता, संकेतनं आपल्या संघासाठी कमबॅक केलं होतं, परंतु मिडअपच्या दिशेने मात्र ठिकाणी झेल सोडला जातोय. आणि अमन सारखा बॅट्समन की ज्या फलंदाजाने चांगली फटकेबाजी केली आहे, कारण क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. अमन कडून मात्र पुन्हा एकदा चांगली अपेक्षा आपल्या संघाकडून असेल, कारण आपल्यासाठी एक जीवनदान मैदानाच्या हाताने पाहायला मिळालंय. संकेतचं कमबॅक नक्की आपल्या संघासाठी फायदेशीर होतं, परंतु आपल्या सहकार्याकडून मात्र मोठी चूक. आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातं चुकीला माफी नाहीये. फुल टच चेंडू, फुल टोल केलाय, चेंडू मात्र डिपॉझिट केलाय स्टेडियमच्या बाहेर अर्धा डझन रन्स साठी आणि मिळतील पूर्णपणे 6 धावा. धावसंख्येत बदल, धावसंख्या झाले 53. प्रत्येक षटकाचा विचार जर केला गेला, प्रत्येक षटकामध्ये 20 ची सरासरी आखली जाते. 12 चेंडूचा सामना संपला होता, धावसंख्या होती 40 आणि आता मात्र 3 चेंडू झाले आहेत आणि धावसंख्या झाले 53. उर्वरित 3 चेंडू शिल्लक असतील. अप्रतिम फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते. संकेत मात्र आपल्या गोलंदाजीवरती नाराज असेल,
कारण पहिल्या चेंडूवरती एक षटकार आला, त्यानंतर एक झेलची संधी होती, संधीचं सोनं मात्र या ठिकाणी करता आलं नाहीये. त्यानंतर पुन्हा एकदा तिसऱ्या चेंडूवरती मात्र पुन्हा एकदा खराब गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली आणि बघता बघता चेंडू मात्र भिरकावून दिलाय सीमारेषेपलीकडे 6 धावांसाठी. खरोखरच स्पर्धेबद्दल सांगायचं झालं, पुन्हा एकदा या स्पर्धेसाठी मला समालोचन करण्याची संधी दिली, त्यामुळे मी या आयोजकांचं पुन्हा एकदा या ठिकाणी आभार मानेन. पुन्हा एकदा हा चेंडू मात्र चांगला आहे. स्लोअर डिलिव्हरी एसटीच्या बराचसा बरे चेंडू टाकला गेला, वाईड स्टंप या ठिकाणी पकडला गेला आणि चेंडू मात्र ट्रॅव्हल केला गेला. स्लोअर डिलिव्हरी एसटीच्या मागे पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण नक्की पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूची मात्र सांगता होताना पाहायला मिळते. कारण 13 धावा 4 चेंडू मागे आलेले आहेत. पुन्हा एकदा फाईन लेगच्या त्या ठिकाणी मात्र झेलची संधीचं सोनं मात्र पुन्हा एकदा करता आलं नाहीये आणि बघता बघता एक धाव आपल्या संघासाठी घेतली गेली. या एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या रोटेट केली जाते. 54 धावा, षटक क्रमांक 3 या ठिकाणी प्रगतीपथावरती असेल. शेवटच्या चेंडूवरती पुन्हा एकदा चांगली करामत करावी लागेल. संकेतकडून चांगली गोलंदाजी नक्की होताना पाहायला मिळते. 2 षटकार जरूर आलेत, परंतु 2 झेलही मैदानाच्या आतमध्ये सोडताना पाहायला मिळाले. पुन्हा एकदा सुंदर गोल्डन पद्धतीची गोलंदाजी. बघता बघता षटकाची सुरुवात आपण सर्वांनी पाहिली आहे. षटकाची सुरुवात षटकाराने जरूर झाली, परंतु षटकाचा शेवट मात्र निर्धाविनी झालाय. चांगला शेवट नक्की संकेतकडून पाहायला मिळाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली 54 धावा. ठिकाणी टाकावं लागेल. पण या स्लोअर डिलिव्हरी जेलची संधीचं सोनं क्षेत्राच्या चेंडूखाली येतोय आणि या ठिकाणी मात्र संधीचं सोनं मात्र केलं जात आहे आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय. तर हिमांशू मात्र या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळत आहेत. हिमांशूकडून खरोखर चांगली फलंदाजी नक्की पाहायला मिळाली. 7 चेंडू आणि या ठिकाणी आपली वैयक्तिक धावसंख्येची नोंद केली 21 धावा. खरोखर चांगली फटकेबाजी नक्की पाहायला मिळाली. हाईट कम फाईट ज्यादा, एक छोटासा खेळाडू आहे परंतु मूर्ती लहान आणि कीर्तिमान अशा पद्धतीची खेळी मात्र या ठिकाणी करताना पाहायला मिळाले. तर अजयकडून मात्र आपल्या संघासाठी चांगलं कमबॅक होताना पाहायला मिळतंय. तर अजितकडून मात्र आपल्या संघासाठी चांगलं कमबॅक होताना पाहायला मिळते. पंच सर विनंती असे थोडीशी घाई करायची, स्पीडअप वाढवायचं आहे. कारण आपण सकाळी पाहिलं पाऊस आला होता, परंतु पावसाचा व्यत्यय या स्पर्धेमध्ये येऊ नये, लवकर स्पर्धा संपली पाहिजे. पुन्हा एकदा चांगला फटका ठिकाणी खेळला जातोय. कव्हर ड्रा नक्की पाहायला मिळतोय. चेंडू क्षेत्र शिकवतोय, परंतु चेंडू मात्र जातोय 2 पायांच्या मधून 4 धावांसाठी. काही वाद नाहीये, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण होणं गरजेचं होतं. पुन्हा एकदा सुंदर फटका ठिकाणी पाहायला मिळतोय लोकांच्या दिशेला. 1 धाव तर पूर्ण केली जाते. एका धावेच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्ट्राईक या ठिकाणी रोटेट केली जाईल. तर या एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या या ठिकाणी झाले 59 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. अजित कडून मात्र आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी अजून तरी चांगली राहिली आहे, परंतु
अमन मात्र त्या ठिकाणी स्ट्राईकला आता आलेले आहे, त्यामुळे मोठा फटका येईल यात काही शंका नाहीये. कारण षटकाच्या सुरुवातीपासून अमनकडून नक्की चांगली फटकेबाजी होताना पाहायला मिळाले, त्यामुळे अजितवरती नक्की प्रहार चांगले होताना पाहायला मिळतील. कारण वैयक्तिक 25 धावा अमनच्या बॅटमधून या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पण एकदा चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय, एक धाव या ठिकाणी पाहायला मिळेल का, परंतु थांबवलंय. कारण अमनला स्वतःवरती विश्वास आहे. कारण ज्या प्रकारची फटकेबाजी मागील 3 षटकामध्ये केली होती त्याच प्रकारची फटकेबाजी उर्वरित चेंडूवरती करायची आहे, त्यामुळे मला या ठिकाणी स्ट्राईक घेणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा खराब चेंडू फाईन लेगच्या दिशेने ज्या ठिकाणी फटका खेळला जाईल. धावसंख्येत बदल, धावसंख्येमध्ये 4 धावे नक्की वाढेल. तर खरोखर चांगली फटकेबाजी अमनकडून या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा शेवटचा चेंडू आहे, चेंडू मात्र जाईल 1 बाउन्स सीमारेषेवरती, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण नक्की पाहायला मिळते. चेंडूची फेकी सुंदर सुरेख या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा मिस फील्ड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बघता बघता एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये आणि 2 धावेंचं रूपांतर 3 धावेमध्ये या ठिकाणी झाले. या ठिकाणी पंचांच्या भूमिकेत आपण या ठिकाणी पाहतोय रोशन खापणे सर असतील, प्रदीप शिंदे असतील, खरोखर अफलातून या ठिकाणी चांगला निर्णय नक्की पाहायला मिळत आहेत. कारण या 2 पंचांबद्दल बोलायचं झालं तर बऱ्याच वेळा या मैदानावरती या दोन्ही पंचांकडून म्हणजेच रोशन खापणे सर असतील, प्रदीप शिंदे सर असतील यांच्याकडून चांगलं क्रिकेट खेळलंय आणि या क्रिकेटचा चांगला अनुभव घेऊन मात्र या ठिकाणी आज या स्पर्धेसाठी पंचांची भूमिका मात्र या ठिकाणी पार पाडतायत. दोन्ही संघांसाठी समान निर्णय द्यायचे आहेत, चुकीचा निर्णय कोणत्याही बाजूने जाऊ नये, परंतु आतापर्यंत चांगले निर्णय या ठिकाणी घेताना पाहायला मिळाले. जर निर्णय जर थोडासा 19-20 जर असेल तर तिसऱ्या पंच नाक मारली जाते. तर 3 षटक या ठिकाणी संपलेत, 3 षटकांच्या 4 षटक या ठिकाणी संपलेत. तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली 73, 73 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. संघाला जिंकण्यासाठी 74 धावांची गरज असेल. चांगली रणनीती या ठिकाणी आखावी लागेल. जवळजवळ 18.5ची सरासरी या सामना जिंकण्यासाठी आखणं गरजेचं आहे. ओम साईराम आणि ब्लू स्टार मध्ये ओम साईराम टॉस जिंकले, बॉलिंग घेतली. तर या ठिकाणी यानंतर होणारा सामना असेल ओम साईराम वर्सेस ब्लू स्टार्स. या दोन्ही संघांमध्ये नाणेफेक झालेली आहे. तर ओम साईराम या संघाने नाणेफेक जिंकलेले आहे आणि समोरच्या संघाला या ठिकाणी मात्र बॉलिंग घेतली. तर या ठिकाणी क्षेत्ररक्षक ओम साईराम संघाने घेतले आणि आमंत्रित केले ब्लू स्टार्स या संघाला फलंदाजीसाठी. तर हा सामना संपल्या लगेच मैदानाचा ताबा ओम साईराम या संघाने घ्यायचा आहे. चला थोडी घाई करायची आहे. 74 धावा या ठिकाणी करायच्या आहेत. 73 धावा या ठिकाणी धावफलकावरती लावल्या गेल्या आणि जवळजवळ 74 धावांचं एक मोठं लक्ष 4 षटकामध्ये या ठिकाणी दिलं गेलंय. त्यामुळे जर या ठिकाणी जर सामना जिंकायचा असेल तर प्रत्येक षटकामध्ये 18 ते 18.5ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये आखावी लागेल, की जी सरासरी या संघाने केली होती. कारण या मैदानामध्ये धावा बऱ्याच वेळा आम्ही चेस होताना पाहिले आहेत. 100+ धावा सुद्धा या ठिकाणी या मैदानामध्ये चेस होताना आपण पाहिले असतील. मागच्या वेळेस बटवाडी प्रीमियर लीग ज्यावेळेस झाली होती 98 रन्स या मैदानामध्ये झाल्या होत्या
त्या 98 रन्स या मैदानामध्ये चेस झाल्या होत्या. त्यामध्ये क्रिकेट आहे मित्रांनो, कोणतीही धावा छोटी किंवा मोठी क्रिकेटमध्ये ग्राह्य धरल्या जात नाहीये. कारण जोपर्यंत मैदानामध्ये शेवटचा चेंडू पडत नाहीये तोपर्यंत कोणता संघ जिंकेल कोणता संघ हरेल हे कोणी भाकीत अजून सांगू शकला नाहीये. धाव संख्या झाली 73 आणि संघाला जिंकण्यासाठी 74 धावांची गरज आहे. कारण क्रिकेट हा एक अनिश्चिततेचा खेळ आहे. कारण क्रिकेटमध्ये जर आणि तरला थारा नाहीये. रणनीती आखावी लागेल, जर संघाला थांबवायचं असेल चांगली गोलंदाजी करावी लागेल. परंतु धावा जर चेस करायच्या असतील तर 18 ते 18.25 किंवा 18.5ची सरासरी प्रत्येक षटकामागे आखावीच लागेल, की जेणेकरून या धावा जर चेस करायच्या असतील तर पॉवर प्लेचं षटक फार महत्वाचं असेल. कारण पॉवर प्ले या षटकामध्ये 2 फलंदाज 38 सर्कलच्या बाहेर असतात. त्यामुळे पहिल्या 6 चेंडू ते प्रहार करावे लागतील, की जवळजवळ जर पहिल्या षटकामध्ये 20 प्लस जर धावा जर आल्या तर उर्वरित 3 षटकामध्ये चांगल्या धावा करताना काही अडचणी येणार नाहीयेत. तर पुन्हा एकदा जाऊया स्पर्धेमध्ये. तर असेलपा चषक 2026 पर्व पहिलं या मैदानावर या ठिकाणी आज पाहतोय. कारण जवळजवळ जर पाहायला गेलात कुठल्याही स्पर्धेची सुरुवात घाटकोपरच्या 2 नंबर ग्राउंडवरतीच केली जाते. कारण बऱ्याच वेळेला या स्पर्धा मी सुद्धा कॉमेंट्री केलेली आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला मी बऱ्याचशा ठिकाणच्या स्पर्धा ज्यावेळेस होतात सुरुवात मात्र ठिकाणी आपल्या दत्ताजी साळवे क्रीडांगणामध्येच होते. आणि खरोखर या मैदानाची खासियत आहे, या मैदानामध्ये स्पर्धा टायमिंग प्रॉपर या ठिकाणी सुरुवात होते. परंतु आज थोडीशी घाई करावी लागेल, कारण सांगावं लागेल, कारण पावसाने सुरुवात सकाळी केली आहे. त्यामुळे या स्पर्धेमध्ये पाऊस पडू नये आणि उर्वरित सामन्यामध्ये काही अडचणी येऊ नये. त्यामुळे पंचांना सुद्धा विनंती असेल थोडासा स्पीडअप वाढवायचा आहे. 4 षटकांचा सामना असेल. 4 षटकामध्ये 74 धावा या ठिकाणी करायच्या आहेत. प्रत्येक षटकामध्ये 18 ते 18.5ची सरासरी आखणं गरजेचं आहे. आणि खरोखर या स्पर्धेसाठी पुन्हा एकदा ज्या ज्या व्यक्तींनी मदत केली त्या सर्वांचं पुन्हा त्या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आणि त्यांचा धन्यवाद सुद्धा. चला थोडी घाई करायची. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. एका बाजूला असेल अमोल, दुसऱ्या बाजूला असेल आशिष. आणि षटकाची सुरुवात मात्र संतोष यांच्याकडे केली जाईल, की ज्या खेळाडूंनी या मैदानामध्ये बऱ्याच वेळा चांगलं क्रिकेट खेळलंय आणि लहानापासून तर आतापर्यंत, की ज्या खेळाडूंनी या मैदानावर आपल्या क्रिकेटची सुरुवात केली तो म्हणजे संतोष. मैदानाची पूर्णपणे माहिती असलेला हा गोलंदाज आहे. लेफ्ट हँड या ठिकाणी गोलंदाजी होताना पाहायला मिळेल का? पहिला चेंडू या ठिकाणी मार्गस्थ होईल. सुंदर फटका समोरच्या दिशेने, चेंडू मात्र फिरका होऊन दिलाय सीमा रेषे पलीकडे 6 धावांसाठी. काही फटका सजवलाय, चेंडू मध्ये काही खराबी नव्हती. तर या ठिकाणी पारदर्शक लागू झाले अमोल यांच्यासाठी. जर संतोष या गोलंदाजीवरती जर लगातार 3 जर षटकार जर मारले तर या ठिकाणी 1001 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा झाले. थोडी दुरुस्ती करतायत. संपूर्ण षटकामध्ये 3 जर षटकार जर आले तर 1001 रुपयाचं पारितोषिक संपूर्ण आयोजकांकडून आलेलं आहे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू एसटीच्या बराच सवारी पंचांकडे पाहिलं जातंय, परंतु डायसिंग द ग्राउंड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. थोडंसं पुढे येऊन फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, त्यामुळे या ठिकाणी वाईट दिला जाणार नाहीये.
कारण पहिल्या चेंडूवरती खरोखर चांगला फटका नक्की पाहायला मिळाला. बॅटच्या रडारमध्ये चेंडू होता, काय प्रॉपर टायमिंग नक्की पाहायला मिळालं. परंतु दुसऱ्या चेंडूवरती मात्र संतोषकडून मात्र पुन्हा असं चांगलं कमबॅक होताना पाहायला मिळतंय. कारण चांगला गोलंदाज आहे, चांगला फलंदाज सुद्धा आहे, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून संतोषने आपल्या या घाटकोपर नगरीमध्ये चांगली ओळख निर्माण केली आहे. पुन्हा एकदा फटका पासतोय का, चांगला फटका सजवला जातोय लॉकआउटच्या दिशेने आणि बघता बघता चेंडू मात्र आहे वन बॉम्ब सीमारेषे पलीकडे. षटकार आहे या ठिकाणी, सुंदर फटकेबाजी. खरोखरच चांगली फटकेबाजी या ठिकाणी नक्की पाहायला मिळते अमोल यांच्याकडून. षटकाची सुरुवात षटकारात झाली, त्यानंतर एक निर्धाव चेंडू आला, त्यानंतर मात्र पुन्हा एकदा एक मोठा फटका नक्की पाहायला मिळतोय. संतोषवरती मात्र चांगले प्रहार होताना पाहायला मिळत आहेत, कारण पॉवर प्लेचं षटक आहे, धावा येणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा चांगला फटका, हाही चेंडू मात्र जाईल सीमारेषेवरती, परंतु नैसर्गिक अर्थ नक्की आलाय आणि बघता बघता चेंडू मात्र जातोय दन 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 करत सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. तर या 4 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या पुढे रोटेट केली जाईल. 16 रन्स 16 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील. तर शेवटचे 2 चेंडू आहेत, कारण प्रत्येक जर षटकाचा विचार जर केला गेला तर प्रत्येक षटकामध्ये 18 ते 18.5ची सरासरी येणे गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये तर काम जवळजवळ झालंय, त्याला बरोबर 2 चेंडूवरती किती धावा येतील. पुन्हा एकदा फटका फसलाय, चेंडू मात्र जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि पहिल्या विकेटचा पतन या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी कॅप्टन्सीचं कौतुक करावं लागेल आणि संतोषचं सुद्धा या ठिकाणी कौतुक करावं लागेल, कारण मिडॉनचा खेळाडू लॉग ऑनला घेतला गेला आणि त्याच प्रकारचे गोलंदाजी या ठिकाणी केली गेली आणि अमोलचा फटका मात्र या ठिकाणी फसला. क्षेत्ररक्षक शोधून मात्र फटका मारला जातोय. या चेंडूवरती नक्की चांगला झेल नक्की घेतला जातोय आणि पहिल्या विकेटचं पतन नक्की पाहायला मिळते, कारण पहिल्या विकेटची जर भागीदारी पाहायला गेलात तर 16 धावा या ठिकाणी झाल्या होत्या. ती भागीदारी मात्र फोडण्यामध्ये यश मात्र या ठिकाणी संतोषला आलंय. आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल, देवा यांच्या माध्यमातून फलंदाजी होताना पाहायला मिळेल, कारण देवावरती सुद्धा संपूर्ण संघाची जबाबदारी असेल, कारण ज्या प्रकारची फलंदाजी अमोलने केली होती, कारण वैयक्तिक या ठिकाणी 5 चेंडू खेळून काढले गेले आणि 5 चेंडूच्या माध्यमातून 16 धावा या ठिकाणी नक्की पाहायला मिळाल्या. त्याच प्रकारची फलंदाजी देवा यांना या ठिकाणी करावी लागेल, कारण लक्ष थोडंसं मोठं आहे. 74 धावा या ठिकाणी करायचे आहेत, त्यामुळे सुरुवातीपासूनच या ठिकाणी फटकेबाजी करावी लागेल. कारण मैदानची रचना जर पाहायला गेलं तर चारही बाजूला बाउंड्री चांगली आहे, त्यामुळे चांगली फटकेबाजी होणं गरजेचं आहे, की जेणेकरून आपण विजयाचा तिलक आपल्या संघाला लावू शकतो. रिव्हर्सिव्हचा अस्त्र, काय फटका सजवलाय. गेला आणि फरदीन काझी यांची मात्र आठवण करून मात्र दिली जाते देवा यांच्याकडून, कारण असलप्याचा फरदीन काझी ज्या नावाने ओळखला जातोय त्याच प्रकारची फटकेबाजी या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. पहिल्याच चेंडू या ठिकाणी फेस केला गेला आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र रिव्हर्स स्वीपचं अस्त्र वार काढलं आणि आपल्या संघाला ज्या धावांची गरज होती 6 धावा मात्र नक्की पाहायला मिळाल्यात. तर या 6 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा षटकाची या ठिकाणी समाप्ती झाली आणि षटकाची सुरुवातही 6 धावांनी नक्की झाली होती. षटक संपलंय. षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 22 धावा. आता मात्र अमन वयाच्या 12 वर्षापासून ग्राउंड मध्ये खेळतो. तर या ठिकाणी नवीन आलेल्या माहितीनुसार वयाच्या 12व्या वर्षीपासून खेळणारा हा फलंदाज आहे देवा. आता मात्र त्यांना थांबवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलेत अमन, की ज्या खेळाडूने मागच्या संडेच्या मॅच मध्ये म्हणजे बटवाडी प्रीमियर लीग होती या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली होती, तोच अनुभव आणि तोच आत्मविश्वास मात्र या ठिकाणी अमन या ठिकाणी घेऊन येतोय. हा चेंडू मात्र थोडासा खराब आहे.
कारण उंची आहे त्यामुळे चेंडूला बाउन्सेस मात्र या ठिकाणी नक्की चांगले पाहायला मिळत आहेत. पंचांकडून मात्र या ठिकाणी या चेंडूवरती थोडंसं अमनला ज्या ठिकाणी थोडीशी सूचना दिली जाते, कारण या प्रतीचा चेंडू जर पुन्हा एकदा जर मैदानाच्या आतमध्ये डिलिव्हर झाला त्यानंतर मात्र नो बॉल दिला जाईल. थोडंसं सावध मात्र अमनला या ठिकाणी केलं जाते. तर या अतिरिक्त धावेच्या मदतीने पुन्हा एकदा संख्येची धावसंख्या रोटेट केली जाईल. तर संघाची धावसंख्या झाली ती 23. षटक क्रमांक दुसरं ज्या ठिकाणी मार्गस्थ असेल. थोडासा अडथळा नक्की होताना पाहायला मिळतोय. थोडीशी घाई या ठिकाणी करावी लागेल, कारण शेवटच्या सेमीफायनल आणि फायनलसाठी आपल्याला बराचसा वेळ या ठिकाणी उरला पाहिजे. कारण वेळेला जर आपण जर वाचवलं तर वेळ आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्की वाचवेल. ही लाईन नक्की सर्वांनी आठवून ठेवायची आहे, कारण वेळेला जर आपण वाचवलात तर वेळ आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये वाचवेल. पण आता काय डिलिव्हरी आहे, सुंदर डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळते. अमन सुद्धा खुश आहे, कारण पहिला चेंडू थोडासा खराब नक्की पाहायला मिळाला, परंतु चांगला चेंडू होता. जर कव्हर ड्राईव्ह जर या ठिकाणी खेळला गेला असता तर या ठिकाणी चौकार तर नक्की पाहायला मिळाला असता. परंतु तर अमन मात्र चांगला गोलंदाज आहे, कारण भटवाडी प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये या खेळाडूने आपली नाव नोंदणी केली होती. या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. तोच अनुभव, तोच आत्मविश्वास या स्पर्धेमध्ये घेऊन आलाय. पुन्हा एकदा हा मात्र फटका थोडासा फसलाय का, चेंडू मात्र जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि पुन्हा एकदा दुसऱ्या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. धावांची गरज आहे. थोडीशी फटकेबाजीमध्ये सुधारणा करावी लागेल. आता मात्र देवा यांच्यावरती संपूर्ण संघाची जबाबदारी नक्की असेल, कारण ज्या खेळाडूने एक चेंडू तर जरूर खेळून काढला आणि पहिल्या चेंडूवरती फरदीन खाजी यांची मात्र आठवण करून दिली. चांगला षटकार त्यांच्या बॅटमध्ये नक्की पाहायला मिळाला आणि संतोष सारख्या चांगल्या गोलंदाजाला ठिकाणी षटकार नक्की पाहायला मिळाला. संतोष कडून खरोखरच थोडासा खराब या ठिकाणी गोलंदाजी नक्की पाहायला मिळाली, परंतु अमन कडून आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. षटकाची सुरुवात जरूर वाईड चेंडूने झाली होती, त्यानंतर एक निर्धाव चेंडू आला आणि पुन्हा एकदा याच चेंडूवरती विकेटचं पतन नक्की पाहायला मिळालं. आता मग नवीन बॅटर मध्ये आतमध्ये दाखवतोय शुभम, नवीन फलंदाज आहे, परंतु उर्वरित चार चेंडू मात्र शिल्लक असतील या षटकामधले. या 4 चेंडू चांगली प्रहार करावे लागतील, कारण प्रत्येक षटकामध्ये 18 ते 18.5ची सरासरी आखणं गरजेचं आहे, की जेणेकरून या स्पर्धेमध्ये आणि या सामन्यामध्ये विजयाला आपण गवसणी घालू शकतो. परंतु अमन यांच्याकडून मात्र चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा काय फटका सजवलाय, लांबच लांब. कुछ नहीं करना है, सिर्फ एक बार उल्टा करना है, बाजू में से झटकना है और फिर से काढला जातोय आणि पहिल्या चेंडूत चाबूक फटका या ठिकाणी नक्की पाहायला मिळाला. बॅट आणि चेंडू यांच्यामध्ये चांगलं प्रॉपर टायमिंग नक्की पाहायला मिळालं आणि शुभम कडून मात्र चांगली फटकेबाजी. आपल्या उंचीचा, आपल्या ताकदीचा चांगला फायदा ज्या ठिकाणी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. अमनवरती थोडंसं कमबॅक या ठिकाणी करावं लागेल. पण एकदा सुंदर डिलिव्हरी ज्या ठिकाणी पाहिल्या ते जमिनीलगत चेंडू राहिला आणि शुभमला चेंडू काहीसा समजला नाहीये. तर उर्वरित या ठिकाणी 2 चेंडू शिल्लक असतील, तर या 2 चेंडूमध्ये पुन्हा चांगली फटकेबाजी करावी लागेल. धावसंख्येत बदल, धावसंख्या झाले 29 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 2 विकेट्स नक्की पाहायला मिळाल्या. 1 विकेट या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर संतोषच्या नावावरती आहे, दुसरे विकेट अमनच्या नावावरती आहे. पुन्हा एकदा शुभम तो अमोल या ठिकाणी काय फटका आहे, कव्हर ड्राइव्ह नक्की पाहायला मिळते. चेंडू मात्र जातोय दन दन करत सीमारेषेवरती, परंतु या ठिकाणी एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळेल. धावसंख्येत बदल, तर धावसंख्या झाली 30 धावा. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी प्रगतीपथावरती असेल. तर शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल, तर या शेवटच्या चेंडूवरती पुन्हा एकदा देवा यांना चांगली फटकेबाजी करावी लागेल, की ज्या प्रकारे संतोषच्या शेवटच्या चेंडूवरती रिव्हर्स स्वीपचं अस्त्र बाहेर काढलं आणि चेंडूला भिरकावून दिलं होतं सीमारेषे पलीकडे, त्याच पद्धतीचा फटका या ठिकाणी होणं गरजेचं आहे. कारण सरासरी या ठिकाणी आवश्यक होती 18.5ची, परंतु आता मात्र सरासरी येऊन थांबली आहे, ते म्हणजे 15 धावांवरती, की जेणेकरून जय आणि पराजय मधलं अंतर
या ठिकाणी कापता यावं त्यासाठी चांगली फटकेबाजी या ठिकाणी करावी लागेल. आता मात्र पुन्हा एकदा अमन टू देवा. पुन्हा एकदा सुंदर चेंडू एसटीच्या बराचसा बाहेर या ठिकाणी वाईट स्टंप वरती गोलंदाजी केली गेली, परंतु देवाला काही चेंडू समजला नाहीये. चेंडू मात्र जाईल निर्धावेसाठी. षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी संपले. 12 चेंडूंचा या ठिकाणी सामना संपलाय. 12 चेंडूच्या माध्यमातून 2 विकेटच्या नुकसानीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 30 धावा. आता मात्र 12 चेंडू आणि संघाला जिंकण्यासाठी 44 धावांची गरज. सरासरी वाढली आहे. 22 सरासरी आखावी लागेल. संघांमध्ये धावांची झुंज रंगली. हॉटेल पसायदान घाटकोपर स्पेशल आळेफाटा मिसळ, पावभाजी, अख्खा मसूर आणि शेवभाजी यांच्या वतीने ही बघा 6 चेंडूंचा डावहुनी ओव्हर संपली. स्वैग से करेंगे सबका स्वागत. गोलंदाजी करावी लागेल. वैयक्तिक पहिले असलेल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन येते हिमांशू. याही खेळाडूने BPL म्हणजे बटवडे प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपले नाव नोंदणी केली होती. याही स्पर्धेमध्ये याही गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली होती. तोच अनुभव, तोच आत्मविश्वास पुन्हा एकदा शुभमसाठी घेऊन येईल. पहिला चेंडू या ठिकाणी मार्गस्थ होईल. धाव संख्या झाली 30 धावा. आता मात्र संघाला जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 44 धावा. 44 धावा आणि 12 चेंडू 22 सरासरी या ठिकाणी आखावी लागेल. पहिला चेंडू या ठिकाणी शरीराचा वेध मात्र घेतलाय. बघता बघता लेगबॅकच्या माध्यमातून या ठिकाणी एक धाव नक्की घेतली जाईल. पंचगुड मात्र इशारा या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. पंचाच्या भूमिकेत आपण या ठिकाणी पाहतोय रोशन खापणे सर असतील आणि प्रदीप शिंदे सर असतील. आपल्यातून सुंदर अशी गोलंदाजी पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळते हिमांशू यांच्या मार्फत. आता मात्र देवाला मात्र 5 चेंडू सातत्याने खेळावं लागतील. सातत्याने चांगली फटकेबाजी करावी लागेल. पुन्हा एकदा चांगला फटका ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्र शोधून फटका मारला जातोय. पुन्हा एकदा क्षेत्रक्षण चूक होते का, परंतु चांगलं क्षेत्रक्षण नक्की पाहायला मिळते. एका धावेवरती मात्र ठिकाणी समाधान मानावं लागेल. खरोखर चांगलं क्षेत्रक्षण, चेंडूची फेकी सुंदर सुरेख या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि बघता बघता एका धावेने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या रोटेट केली जाईल. तर संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 32 धावा. षटक क्रमांक तिसरं या ठिकाणी मार्गस्थ असेल. काही डिलेव्हरी आहे या ठिकाणी पाहायला मिळते. स्लोअर डिलिव्हरी आणि थोडीशी फिरकी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. आणि पुन्हा एकदा एक धाव. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत बदल. धावसंख्या 33. थोडीशी खराब या ठिकाणी फलंदाजी म्हटलं तरी चालेल, कारण हिमांशू मात्र सातत्याने चांगली फलंदाजी होताना पाहायला मिळते. कारण 12 चेंडू आणि 44 धावांचं लक्ष आहे. जवळजवळ 22 सरासरी या ठिकाणी आखणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा चांगला फटका. या चेंडूवरती मात्र 4 धावा नक्की पाहायला मिळते. बघता बघता चेंडू मात्र जातोय दणदण करत सीमारेषे पलीकडे. 4 धावा. तर धाव संख्या झाली 37. फटकेबाजी करावी लागेल. षटकार आणि चौकारांची आतषबाजी होणं गरजेचं आहे. अरे डेड बॉल आहे, डेड बॉल आहे, पंच डेड बॉल आहे. तर या ठिकाणी निर्णय देतील. तर डेड बॉल आहे. पाणी बघ त्याला, पायाला बघ. लागलं असेल तर पाणी घेऊन जायचंय. थोडंसं थांबलं तरी चालेल, काही हरकत नाहीये. कारण हे क्रिकेट आहे, दुखापत होणार. परंतु ही स्पर्धा राबवताना आयोजकांनी सूचना दिली असेल, कारण स्पर्धेमध्ये जर कोणाला दुखापत झाली त्याला आयोजक जबाबदार राहणार नाही. प्रत्येकाने स्वतःची वैयक्तिक काळजी घ्यायची आहे. ये सातत्याने आयोजकांकडून सूचना दिली जाते की जेणेकरून संध्याकाळच्या सत्रामध्ये स्पर्धा आपल्याला वेळेवर संपवायची आहे. आणि जर पावसाचं जर आगमन झालं तर पुन्हा एकदा सर्वांचंच नुकसान आहे.
त्यामुळे सर्वांनी थोडी घाई करायची आहे. आयोजकांना या ठिकाणी सहकार्य करायचं आहे. जरी आयोजन जरी असेल पा आणि सर्व मित्रपरिवारातर्फे जरी आयोजन केलं असलं तरी ही स्पर्धा आपलीच आहे. आपलं योगदान असणं गरजेचं आहे. तर धावसंख्येत थोडासा बदल या ठिकाणी होताना पाहायला मिळाला आहे. परंतु 37 धावांवरती धावसंख्या थांबले. धावसंख्येची कोंडी नक्की पाहायला मिळते. पण चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु पंचांचे हात थोडेसे या ठिकाणी समांतर होतील का? परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा लिगल डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळते. बघता बघता चेंडू मात्र जातोय मागच्या दिशेने. देवाला चेंडू काहीसा समजला नाहीये. तर शेवटचे या ठिकाणी दोन चेंडू मात्र शेवटचा एक चेंडू मात्र या ठिकाणी शिल्लक असेल. फटकेबाजी या ठिकाणी व्हायला पाहिजे. इमान शुक्र मात्र सुंदर षटक नक्की पाहायला मिळते. पुन्हा एकदा सुंदर डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु एक धाव तर या ठिकाणी घेतली जाते. तर वाईट चेंडू या ठिकाणी घोषित केला जाईल. 1+1 अशा 2 धावा. तर या 2 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा संघाची धावसंख्या रोटेट होते. तर संघाची धावसंख्या झाली आहे 39 धावा. षटक क्रमांक 3 या ठिकाणी मार्गस्थ होते. 74 धावांचं लक्ष आहे. 73 धावा या ठिकाणी झाल्या होत्या आणि 24 चेंडू आणि 74 धावा. जवळजवळ 18.5ची सरासरी या ठिकाणी आखायची होती की जेणेकरून आपण विजयाला गवसणी घालू शकलो असतो. आपल्या संघाला विजयाचा टिला लावू शकलो. पुन्हा एकदा चांगला फटका या ठिकाणी पाहिला होते. परंतु सिंगल डबलने या ठिकाणी काम होणार नाहीये. कारण प्रत्येक षटकामध्ये 22.5ची सरासरी या ठिकाणी पोहोचले आणि बघता बघता 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली 41 41 41 धावा. तर उर्वरित संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 33 धावा. पुन्हा एकदा रौद्र रूप या ठिकाणी धारण करावं लागेल. जर 33 धावा जर करायच्या असतील तर पुन्हा एकदा युवराज सिंग यांच्या ठिकाणी आठवण करून द्यावी लागेल. कारण 6 चेंडू 6 षटक त्यांच्या बॅटमध्ये आले होते. 36 धावा नक्की पाहायला मिळाल्या होत्या. परंतु आपल्या ठिकाणी 33 धावांची गरज आहे. आणि या मैदानामध्ये 6 चेंडू 6 षटकार सुद्धा आपण पाहिलेत. ही ज्यावेळेस पंचशील प्रीमियर लीग या ठिकाणी राबवली गेली होती. या स्पर्धेमध्ये 6 चेंडू आणि 6 षटकार या मैदानामध्ये आले होते. त्याचीच पुनरावृत्ती या ठिकाणी करावी लागेल. कारण या मैदानामध्ये बरेचसे रेकॉर्ड सुद्धा झालेत. बरेचसे रेकॉर्ड सुद्धा तुटलेत. या मैदानामध्ये बऱ्याच वेळा बऱ्याच जणांनी 50+ धावा सुद्धा केल्यात. बऱ्याच वेळा 6 चेंडू मागे 5 ते 6 षटकार सुद्धा मारले गेलेत. एकंदरीत रेकॉर्ड तोडचे हे मैदान आहे. त्यामुळे देवाला थोडीशी मेहनत घ्यावी लागेल. 6 चेंडू जवळजवळ 5 षटकारांची गरज आहे. 33 धावा या ठिकाणी करायच्या आहेत. प्रत्येक षटकामागे प्रत्येक चेंडू मागे या ठिकाणी चांगली रणनीती आखावी लागेल. 5ची सरासरी प्रत्येक चेंडूमध्ये आखणं गरजेचं आहे. पहिल्याच चेंडू देवासाठी. पहिला चेंडू काय डिलिव्हरी आहे. परंतु एसटीच्या मागे मात्र मोठी चूक होताना पाहायला मिळते. बघता बघता चेंडू मात्र जाईल. लेग पॉईंटच्या माध्यमातून मिळतील पूर्णपणे 4 धावा. आता मात्र समीकरण थोडंसं बदलेल. तर 4 धावा पंच या ठिकाणी आम्हाला सांगताय प्रदीप सर. 4 धावा आहेत. लेग बाईच आहे का? बॅटची कडा ज्या ठिकाणी 22च्या माध्यमातून त्या ठिकाणी 4 धावा या ठिकाणी पाहायला मिळतील. आता मात्र समीकरण थोडंसं बदलेल. 5 चेंडू आणि संघाला जिंकण्यासाठी 29 धावा. प्रत्येक षटकामागे प्रत्येक चेंडू मागे 6ची सरासरी या ठिकाणी आखणं गरजेचं आहे. 5 चेंडू आणि संघाला जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. हा चेंडू मात्र खराब आहे. अवांतर धावसंख्येत भर या ठिकाणी पाहायला मिळते. पंचांच्या हात समांतर धावा येतील. अवांतर धावसंख्येच्या माध्यमातून पुन्हा एकदा संघाची धावसंख्या रोटेट केली जाईल. तर संघाची धावसंख्या या ठिकाणी झाली आहे 46 धावा. उर्वरित संघाला जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. 5 चेंडू 28 धावा. 28 धावा आणि 5 चेंडू. देवा मात्र या ठिकाणी स्ट्राईकला आहे. एक षटकार त्यांच्या बॅटवर नक्की पाहायला मिळाला. अप्रतिम फटका होता. त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी करावी लागेल. पुन्हा एकदा बॅटची काढा घेऊन या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची मात्र ठिकाणी सांगता होताना पाहायला मिळते. आता मात्र थोडंसं कमबॅक आपल्या संघासाठी होताना पाहायला मिळते. समीकरण थोडंसं बदलेल. 4 चेंडू आणि संघाला जिंकण्यासाठी 28 धावांची गरज आहे. भले 4 चेंडू 4 जरी षटकार आले तरी आपला संघ विजयी होणार नाही. परंतु क्रिकेट आहे. एक जर चेंडू जर नो आला, षटकार जर आला त्यावरती, तर पुन्हा एकदा समीकरण बदलल. यात काही शंका नाहीये. पुन्हा एकदा सुंदर डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळते. आता मात्र थोडीशी सामन्यामध्ये औपचारिकता राहिली आहे. यात काही शंका नाहीये.
जवळजवळ हा सामना आपण या सामन्यावरती पकड जमवायला सुरुवात केली आहे आणि खरोखर चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू नक्कीच चांगला होता, इष्टीच्या मागे मोठी चूक होताना पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र एक वाईट चेंडू आला, त्यानंतर एक निर्धाव चेंडू आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू नक्की पाहायला मिळते. आपल्या संघासाठी चांगली गोलंदाजी, 74 धावांचं लक्ष्य आहे. अक्षरशः पहिल्या षटकामध्ये चांगली फटकेबाजी नक्की पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर मात्र सुंदरसं कमबॅक आपल्या गोलंदाजी मार्फत आपल्या संघाने केले. पुन्हा एकदा सुंदर डिलिव्हरी ज्या ठिकाणी पाहायला मिळते. पंचांकडे मात्र या ठिकाणी अपील मागितली जाते. थर्ड अंपायरसाठी या ठिकाणी कामाला लावलं जाते. वाईट चेंडू ज्या ठिकाणी आहे का हे मात्र या ठिकाणी चेक केलं जाईल. तर या ठिकाणी तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आपण या ठिकाणी पाहतोय संदीप पळसमकर सर यांच्या माध्यमातून हा चेंडू नो आहे का क्या फेअर डिलिव्हरी आहे हे मात्र या ठिकाणी चेक केलं जाईल. तर या ठिकाणी वाईट चेंडू ज्या ठिकाणी घोषित केला जाणार नाही, फेअर डिलिव्हरी. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. मला वाटतं या स्पर्धेसाठी 3 पंच आम्हाला लाभलेले आहेत, ते म्हणजे संदीप पळसमकर सर असतील, रोशन कापणे सर असतील, प्रदीप शिंदे सर असतील. हा फटका मात्र चांगला आहे. बघता बघता चांगला झेल पुन्हा एकदा टिपला जातोय आणि फलंदाज मात्र या ठिकाणी होतोय बाद. चांगली गोलंदाजी या ठिकाणी नक्की पाहायला मिळते. तर शुभम मात्र या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला परतेल, कारण शुभमकडून सुद्धा पहिल्या चेंडू तर नक्कीच प्रहार चांगला पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी ज्या ठिकाणी नक्की पाहायला मिळाली आणि बघता बघता 74 धावा या ठिकाणी डिफेन्स मात्र या ठिकाणी करण्यामध्ये यश मात्र या ठिकाणी आलंय. आता मात्र सामन्यात थोडीशी औपचारिकता नक्की असेल. एक चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. जवळजवळ हा सामना या संघाने जिंकलेला आहे आणि अप्रतिम पहिले षटक जरूर संतोषांचं मागणं ठरलं होतं, परंतु त्यानंतर मात्र आपल्या 3 गोलंदाजांकडून मात्र चांगली गोलंदाजी या ठिकाणी नक्की पाहायला मिळाली. चला उशीर लावायचं नाहीये, नाही तर डायरेक्ट पॅनलाइज केलं जाईल. पुन्हा एकदा चांगला फटका, परंतु नो मॅन लँडिंग चेंडू पडेल. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल का? तर या ठिकाणी मात्र होणारा सामना असेल ओम साईराम वर्सेस ब्लू स्टार. तर ओम साईराम या संघाला विनंती असेल